नवरात्रीचा 8वा रंग आहे मोरपंखी, म्हणून मी असा काहीसा मोरपंखी शेडमध्ये ड्रेस घालून रेडी झाले. कॅमेऱ्यात जरी वेगळा दिसत असला तरी त्याच शेडमध्ये होता. मग ब्रेकफास्टसाठी काहीतरी नवीन बनवायचं म्हणून ज्वारीचे डोसे बनवायला घेतले. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ज्वारीचं पीठ, त्याच्यानंतर रवा, मीठ, दही हे सगळं ॲड करून त्याचं मस्त बॅटर बनवून घेतलं आणि ते 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं. 10 ते 15 मिनिटांनी त्याच्यात थोडासा खायचा सोडा ॲड केला आणि ते पीठ असं छानसं मिसळून आलं होतं, जसं आपलं इडलीचं पीठ बनतं. त्यानंतर नॉनस्टिक तव्यावर जसं आपण नॉर्मल डोसे बनवतो तसंच बनवलं. फक्त एवढंच की ते स्प्रेड करायचे नाही, जसं आपण नीर डोसा बनवतो तसं फक्त बॅटर ओतायचं. तुम्ही बघू शकता की त्याच्यावर किती छान जाळी येते. सो ते आपण स्प्रेड न केल्यामुळे अशी छानशी जाळी येते आणि एक नंबर लागतात. तुम्ही पाहिजे त्या चटणीसोबत ते खाऊ शकतात. अगदी हेल्दी छान ऑप्शन आहे. त्यानंतर मी रुहीला घेऊन गेले. आमच्या जवळच इथे मंडप आहे देवीचा, तिथे तिला देवी असं समोरून प्रत्यक्षात दाखवावी म्हणून मी घेऊन गेले आणि ते तिला खरंच खूप आवडलं आणि ती खूप खुश झाली असं प्रत्यक्षात देवीला बघून. डेकोरेशन केलं ना. अरे आई, दोन पिंड कुठे? तिथे महादेवाच्या पिंडीचं आणि त्रिशूलचं डेकोरेशन केलं होतं आणि तिचं एकच म्हणणं होतं की त्रिशूल तर एकच असतं, मग एवढे सगळे त्रिशूल का बरं, जे की खरंच मला पटलं. त्यानंतर ती स्वतःच मला मागे लागून आमच्या तिथे मागेच असलेल्या सोमेश्वरवाडीच्या मंदिरात घेऊन गेली आणि ती तिथे प्रत्येक देवाजवळ अशी जे काही पाया पडत होती ना, की येणारे जाणारे पण तिच्याकडे 2 मिनटं निरखून बघत होते. ती कारण एक वेळेस न पडता 2 ते 3 वेळा पाया पडत होती. खरंच खूप छान वाटत होते बघायला आणि तिथून पुढेच ती मला वर पण घेऊन गेली आणि प्रत्येक ठिकाणी थांबून माझा असा फोटो काढ, असा काढ म्हणून पोज देत होती. सो असा गेला आमचा काहीसा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.